ओबीसी नेत्यांची आज मुंबईमध्ये बैठक होतीये। भुजबळांच्या निवासस्थानी संध्याकाळी 5 वाजता बैठक होणार आहे। सगळे सोयरे जीआर बाबत या बैठकीमध्ये खलबतं होणार आहेत। मराठा आरक्षण अध्यादेशाच्या मसुद्यावरती ओबीसींसह इतर समाजातील बांधवांनी 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती नोंदवा। ओबीसी नेत्यांसोबत संध्याकाळी 5 वाजता मुंबईतील B6 या शासकीय निवासस्थानी एकत्र येऊन बैठक घेऊन चर्चा केली जाणार असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलेलं आहे। तर मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाच्या मसुद्यावरती चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये ही बैठक होतीये। छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी संध्याकाळी 5 वाजता बैठक होणार आहे। सगळे सोयरे या संदर्भात खरं तर या बैठकीमध्ये खलबतं होणार आहेत। या सगळे सोयरे या शब्दाची नेमकी व्याख्या काय हे समजून घेऊन त्यावरती चर्चा केली जाणार आहे। मराठा आरक्षण अध्यादेशाच्या मसुद्यावरती ओबीसींसह इतर समाजातील बांधवांनी 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती नोंदवा असं सांगण्यात आलेलं आहे। ओबीसी नेत्यांसोबत संध्याकाळी या संदर्भात 5 वाजता मुंबईतील B6 या शासकीय निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे। मनोज जरांगे यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी जे आंदोलन केलेलं होतं त्या आरक्षणाच्या आंदोलनाला यश मिळालेलं आहे आणि एक मसुदा त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर छगन भुजबळ यांनी यावरती हरकत नोंदवलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, ओबीसी नेत्यांची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठकीमध्ये नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे? तृप्ती, अगदी बरोबर आहे। जरांगे पाटील यांना जे आहे ते मराठा आरक्षण संदर्भात मुख्यमंत्री यांनी अध्यादेश दिल्यानंतर जो आहे जरांगे पाटील यांनी त्यांचं आंदोलन परत घेतलं। मात्र आपण बघतो की यानंतर जे आहे ते एकूणच राज्यातले ओबीसी नेते जे आहेत ते मोठ्या पद्धतीने जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती नोंदवा असं सुद्धा जे आवाहन जे आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केलं होतं आणि त्यानुसार जे आहेत राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या बंगल्यावरती जे आहे आज संध्याकाळी 5 वाजता बैठक आहे ओबीसी नेत्यांची। यामध्ये राज्यातल्या सर्वच ओबीसी नेते जे आहेत मग ते विरोधी पक्षातले का असताना तर सर्वांनाच निमंत्रण जे आहे ते छगन भुजबळ यांनी दिलेलं आहे। मात्र आपण बघतोय की या बैठकीला नेमके विरोधकातले कोणी ओबीसी नेते हजर राहतील का याकडे सर्वांचे लक्ष आहे। मात्र छगन भुजबळ यांच्या बैठकीला प्रकाश अण्णा शेंडगे जे स्वतः भाजपचे माजी आमदार राहिलेले आहेत ते सुद्धा हजर राहणार आहेत आणि इतर ओबीसी नेते जे आहेत ते सुद्धा हजर राहण्याची शक्यता आहे। अद्याप अजून कोणते मोठे नेते आलेले नाहीयेत, मात्र हळूहळू येण्याला सुरुवात होईल। तृप्ती, ज्योत्स्ना, ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे या बैठकीला उपस्थित असणार आहेत का? या संदर्भात काय माहिती मिळते? यांच्या टीमकडनं जे बोलण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की राहण्याची शक्यता आहे। मात्र अनेकदा असं होतं की बैठकीला म्हणजे ज्या वेळ आणि तारीख निश्चित केली जाते तेव्हा अनेक नेते जे आहेत ते माध्यमांसमोर येऊन सांगत असतात की आम्ही ओबीसीच्या लढ्यासाठी एकत्र येऊ, आम्ही ओबीसीच्या प्रश्नांसाठी एकत्र येऊ। मात्र बैठकीला कोण हजर राहील हे आल्यानंतरच कळेल। तृप्ती, कारण आपण बघतोय की राज्यामध्ये जे आहे ते ओबीसी आणि मराठा वाद जो आहे तो वाढत चाललेला आहे आणि अशामध्ये कोणकोणते नेते त्यांच्या पक्षाध्यक्षांचा आदेश डावलून या बैठकीला येईल किंवा त्यांचे जे इतर नेते आहेत बैठकीला कोण कोण उपस्थित राहतंय आणि काय नेमकी चर्चा होते या संदर्भातले अपडेट्स तुझ्याकडून जाणून घेऊ। तुर्तास या संपूर्ण माहितीसाठी धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।